नमस्कार। बघा मेथीचे पराठे खायचे थोडंसं इच्छा झाली म्हणून मी कसुरी मेथी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून पाकडून, तुम्हाला जर त्यातले देठ वगैरे नको असेल तर तुम्ही स्वच्छ पाकडून वगैरे घ्या चांगले मस्तपैकी। आणि मग त्याला धुवून आहे ना ते टाकून, त्या खाली रेती असते त्याच्यामध्ये, रेती किंवा काय असतं काय माहिती नाही, थोडासा कचरा असतो। एक बटाटा छान साल काढून घेतलेला आहे आणि तो पाण्यात खिसून घेतला, त्यामुळे स्वच्छ पांढरा शुभ्र राहतो। ओवा घेतलाय, मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये, हळद मीठ मसाला, तुम्हाला तिखट हवा असेल तर टाका कारण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। आणि मग ते सगळ्या धुतलेली मेथी आपण पिठामध्ये मिक्स करायची आहे, बटाटा मिक्स करायचा त्याच्यामध्ये आणि छान चवीपुरतं मीठ घाला, नाहीतर तुम्ही पण थोडं गोंधळून जाल। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही बघून मीठ घाला आणि चांगलं छान असं पीठ एकदम मळून घ्या। एकदम पातळ मळायचं नाही आहे, थोडं जाडसरच मळायचं आहे आणि तेल लावून 5-10 मिनटं ठेवून द्या। चला आपली 5-10 मिनटं झालेली आहेत। आता तेल तूप लोणी तुम्हाला जे हवं आहे तुम्ही घेऊन पराठे लाटू शकता। थोडंसं मेथीचे जाड देठ असल्यामुळे थोडीशी चपाती पराठा काय म्हणाल तुम्ही ते बाजूने फाटतं थोडंसं, नो प्रॉब्लेम। तर आपण आता छान थोडंसं तेल शिपडून घेऊन तवा गरम झाला ना की चांगलं छान खरपूस भाजून घेऊया। अगदी इमर्जन्सीमध्ये चहा बरोबर तुम्ही हे खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता आणि लोणच्याबरोबर तर एकदमच छान लागतात आणि गरम गरम खायला घ्या मस्त, ते गरम गरमच अगदी छान लागतात। थोडं थंड झाले की बरोबर लागत नाहीत। आता आम्ही दुसरा पण लाटून घेतलेला आहे आणि छान भाजून घेते। हाताला झटका बसत असेल तर उलातनं घ्या, नाहीतर मग उलातनं तुम्ही काय पलेता काय म्हणता ते बरं। चला आमच्या कोल्हापूर साईडला आम्ही उलातनंच म्हणतो। आता हे मी 3 पराठे छान भाजून घेतलेले आहेत। जर आपल्याकडे मेथी फ्रेश अवेलेबल नसेल तर तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर तुम्ही कसुरी मेथीपासून असे छान टेस्टी पराठे बनवू शकता, एकदम छान होतात। थेपला पण म्हणतात काही लोक, म्हणजे आपण पराठा म्हणू चला, आणि घ्या लोणच्याबरोबर खायला, किती मस्त छान टेस्टी लागतो बघा। तुम्ही पण करा आणि मला सांगा। ओके चला, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक